आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। महेशजी, आज होळी आहे, संपूर्ण ठिकाणी रंगांची उधळण होते, मात्र राजकारणामध्ये रंगाचा बेरंग होताना पाहायला मिळतंय, कसं पाहता? आजचा होळीचा सण संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो। होळी निमित्त सर्व बांधवांना, हिंदू बांधवांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळीचा रंग जसा चेहऱ्यावरती उजळतो, रंगात एकदा माणूस दंग झाला की बाकी काय बेफाम असतात, त्याप्रमाणेच ह्या संपूर्ण जनतेच्या मनातल्या ज्या काही रंग असतील ते बेफाम होऊन सगळे एकत्र जरा रंगात रंग मिसळल्यानंतर जसा वेगळा कलर होतो किंवा वेगळा रंग होतो, त्यामुळे संपूर्ण जनता, हिंदू जनता एकमेकाचा जो काही सध्या भेदभाव चाललाय तो भेदभाव कुठेतरी मिटावा आणि आजचा रंगपंचमी समोर आल्यानंतर आपण शुभ होळी बोलतो आणि त्यांना रंग लावतो, एकमेकाला रंग लावतो। तसाच रंग जे काही जातीभेद चाललाय सध्या त्या जातीभेदीमध्ये रंग मिसळू दे आणि एक जात होऊ दे, हिंदू एकच जात होऊ दे। पण सध्या राजकारणामध्ये आपण पाहायला गेलं तर कशा प्रकारे राजकारण, शुभेच्छा कशा द्या? राजकारणातलं आम्ही त्या दिवशी पण सांगितलं, काल होळीच्या आम्ही सगळ्या आमदारांना शुभेच्छा दिल्या की आज मतभेद सोडावा, महाराष्ट्रासाठी आपण एकत्र लढूया। विरोधकांना कशा शुभेच्छा द्याल? कारण का वारंवार आपण पाहायला गेलं तर सातत्याने टीका होताना पाहायला मिळते। बघा, राजकारण आहे तर टीका एकमेकावरती करणारच, ते त्यांच्या पक्षाच्या वतीने करणार, आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने करणार, परंतु टीका किती झालं तरी हित महाराष्ट्राचं झालं पाहिजे। महेशजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय आज आहे होळीचा सण, उद्या आहे रंगपंचमी, समस्त जनतेला काय सांगाल, कशा प्रकारे आवाहन कराल? कारण का निर्बंध सुद्धा लादले गेलेले आहेत, मुंबई पोलिसांकडून नियमावली सुद्धा आलेली आहे। संपूर्ण जनतेला एवढंच आवाहन करतो, जो काही नैसर्गिक रंग आहे तो रंग एकमेकाला लावा, फुगे मारू नका आणि जे काही ट्रेन बसमध्ये फुगे मारतात ते फुगे मारू नये, त्यामुळे डोळ्यावरती जर एखादा लागला तर डोळा निकामी होऊ शकतो। आपण सण साजरा करावे पण स्वतःवरती भान ठेवावं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण पाहतोय की एकंदरीत होळी साजरी करताना, रंगांची उधळण करताना नैसर्गिक रंगांचा वापर करा, असं आवाहन आमदार महेश सावंत यांनी आपल्याशी बातचीत करताना केलं।